जर रेणुका मातेच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघितलं की भगवतीच्या जवळ एक काळ्या पाषाणाची छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे. बऱ्याच जणांना वाटतं की ती मूर्ती ही दुर्गा देवी म्हणजे अष्टभुजा देवीची आहे, पण ती दुर्गा देवी नाही, तर ती बाळराम भार्गवराम म्हणजेच परशुरामाची मूर्ती आहे. आपलं जे उपास्य दैवत आहे रेणुका माता हे लेकुरवाळं दैवत आहे. कुठल्याही शक्तिपीठामध्ये कुठल्याही भगवतीच्या जवळ परशुराम नाही, तो फक्त माहूरला आहे आणि येडेश्वरीला. येडेश्वरी म्हणजे रेणुका मातेचाच एक स्वरूप. तो जो काळा पाषाणाचा जवळ ठेवलेला विग्रह आहे तो भगवान परशुरामांचा आहे. आणि आपण एक गोष्ट बघितली असेल की मातेची पूजा माहूरला सकाळी 8-8:30ला सुरू होते आणि संध्याकाळी ज्यावेळेस मंदिर बंद होतं तेही 8 वाजता होतं. त्यामागे वैज्ञानिक कारण असं की पूर्वी वरती गडावर जायला जी पाऊलवाट होती तिथं हिंस्र श्वापदांची, वाघ, सिंह, साप इत्यादींची अतिशय भीती होती, कारण ते जंगल होतं. पण आता सुखसुविधा सगळं झाल्यात, पण त्यामागचा प्रेमलक्षणा भक्तीचा दृष्टिकोन असा आहे की भगवती रेणुका माता सकाळी आधी भार्गवरामाचं सगळं आटोपून मग स्वतःची पूजा करून घेते आणि संध्याकाळी सगळ्यांना दर्शन देऊन पुनश्च भार्गवरामाला झोपू घालण्यासाठी, निद्रिस्त करण्यासाठी जाते. म्हणून मंदिर हे 8 वाजता बंद होते.